नमस्कार मंडळी, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी बनवते नारळी पौर्णिमेविषयी नारळी भात. नारळी भात बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतला. तुम्ही आंबे मोहर घेतला तरी चालेल आणि तो 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. तांदळात थोडे पाणी घालून अर्धा तासासाठी भिजत ठेवलं. इथे मी 2 वाटी ओलं खोबरं घेतलं आणि ते मिक्सरला लावून त्याचं वाटण करून घेतलं. ते वाटण चाळणीवर गाळून त्याचा रस काढून घेतला. आणि तो रस गॅसवर उकळी येण्यासाठी ठेवून दिला. आता परत भांडं गॅसवर ठेवून 1 चमचा तूप टाकलं. गरम तुपात 4 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा घातला. जरासा परतून घेतला. त्यात गाळणीवर गाळून ठेवलेले तांदूळ घातले आणि हे तांदूळ मी 2 मिनिटं तुपावर परतून घेतले. उकळून घेतलेल्या नारळाचा रस मी तुपात परतलेल्या तांदळामध्ये ओतून घेतला. हलक्या हाताने ढवळून जरासं मीठ टाकलं. खोबऱ्याच्या रसात तांदूळ शिजवला की भात चविष्ट होतो. झाकण लावून तांदूळ शिजत ठेवला. असा मोकळा भात तयार झाल्यावर गॅस बंद केला. कढई गरम करून कढईत 1 चमचा तूप घातलं आणि त्यात पाऊण वाटी गूळ घातलं. गूळ वितळल्यानंतर अर्ध वाटी खोबरं घातलं. आणि थोडेसे काजू घातले आणि चांगले परतून घेतले. मिश्रण सुकं झाल्यानंतर त्यात जरासं जायफळ किसून टाकलं. आणि परत एकदा मिश्रण ढवळून घेतलं. आणि आता मोकळा झालेला भात त्या मिश्रणात घातला आणि व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेतलं. अशा प्रकारे मोकळा आणि सुटसुटीत नारळी भात तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा.